नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच एकदम स्पेशल होणार आहे। ते म्हणजे आपल्याला डबल याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे। एकतर आपल्याला चार्ट कसं वाचायचं, जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला स्किप न करता बघा। कंप्लीट नॉलेज तुम्हाला मिळणार आहे की चार्ट तुम्ही कशा प्रकारे बघायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन बऱ्याच जणांना वाटतं की प्राइस ॲक्शन हे जर शिकलं तर चांगलं बेस्ट आपल्याला ट्रेडिंगमध्ये रिझल्ट बघायला मिळतील, आपण त्यामध्ये प्रॉफिटेबल बनू शकतोय असं बऱ्याच जणांना माहीत आहे। पण प्राइस ॲक्शन बघायचं कसं, त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकून समजून घेणार आहे। ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये, एवढ्या सोप्या भाषेमध्ये की तुम्ही जरी कुणाला सांगितलं तर त्यांना पण एकदम इझिली समजून येईल। तर त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, बँक निफ्टीचं एक एक्झाम्पल म्हणून मी चार्ट ओपन केलेला आहे इंडेक्सचा। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिटाचं मी टाईम फ्रेम घेऊन चालतो। जे की मोठे मोठे प्रो ट्रेडर असतात ते 15 मिनिटाचा टाईम फ्रेमचा वापर करतात। ओके, तुम्ही जर छोटे मोठे स्कॅल्पिंग करत असाल 5-10 पॉईंटचे, तर त्यामध्ये तुम्ही एक 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं किंवा 1 मिनिटाचं किंवा 3 मिनिटाचं पण टाईम फ्रेम तुम्ही ठेवू शकता। 5-3 मिनिट किंवा 1 मिनिट टाईम फ्रेम हे स्कॅल्पिंगसाठी। म्हणजे स्कॅल्पिंग म्हणजे काय, चार्टवरील जर समजा तुम्ही 10 पॉईंट उचलायचे आहेत, 20 पॉईंट उचलायचे आहेत, 30 पॉईंट उचलायचे आहेत, तर त्यासाठी चालू शकते स्कॅल्पिंग। तर आता आज जे सांगणार आहे ते मोठ्या ट्रेडसाठी पण तुम्हाला उपयोगी ठरेल। तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मी इंडिकेटरचा वापर केलेला नाही आहे। प्युअर प्लेन चार्ट आहे, या ठिकाणी काहीच वापर केलेला नाही आहे। इंडिकेटर वगैरे, इंडिकेटर कसं लॅगिंग वगैरे असतात, असं तसं आहे। पण आपल्याला फक्त चार्ट बघून आज तुम्हाला समजून सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही चार्ट रीडिंग करू शकताय, म्हणजे चार्ट वाचू शकताय, किंवा प्राइस ॲक्शन कसे बघायचे हे तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती प्रिव्हियस डे म्हणजे आदल्या दिवसाच्या मार्केटचं आपल्याला हाय आणि लो, म्हणजे पूर्ण दिवसभरात जे हाय आणि लो मारलेलं असतं तर त्याला सर्वात आधी आपल्याला काय करून घ्यायचं आहे, मार्क करून घ्यायचं आहे। तर आता मी सिंपल तुमच्यासमोर काय करतो, आता इथं जर तुम्ही बघितलं या ठिकाणी, आता हे 25 तारीख आजचे चालू, ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतो त्या दिवशीचं मार्केट आहे। त्या दिवशीचं मार्केट इथं ओपन होऊन हायर आहे, म्हणजे वरच्या साईडला मुवमेंट केलेलं आहे या ठिकाणी। ओके, तर हे आजचं मार्केट इथं आहे। तर याच्या अगोदरचा दिवस म्हणजे ही 24 तारीख आहे। ओके, तर 24 तारीख आहे। तर याचा आपण काय करणार, सिंपल हाय आणि लो मार्क करून घेणार आहे। किंवा थोडक्यात आपण जर बघितलं, इकडचं आजच्या दिवसात जरी मार्केट संपलं, तुम्हाला एकदम सिंपल एकदम परफेक्ट समजायचं म्हणलं तर इथे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ शकतो या ठिकाणी। तर आपल्याला आता काय करायचं आहे, इथे एक मार्केट आहे। ओके, इथं मार्केट आहे, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हियस डेचं आता समजून चालू आहे। इथे एकदम परफेक्ट उदाहरण आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फुलफिल होतात। फुलफिल झाल्यानंतरच तुम्हाला परफेक्टली समजेल की काय प्राइस ॲक्शन असतं आणि कसं प्रकारे आपण चार्ट वाचायला पाहिजे। तर आपण आता साध्या सोप्या भाषेमध्ये आपण काय करणार आहे, हे आता 21 तारखेचं बघणार आहे। आणि 21 तारखेमध्ये इथं 22-23 म्हणजे एक सॅटर्डे संडे हे 2 दिवसाची सुट्टी आहे। तर 21 दिवसाच्या मार्केटमध्ये दिवसाचा हाय इथं आहे आणि त्याच दिवसाचं लो म्हणजे या लेवलला आहे। तर आपण सर्वात आधी काय करणार आहे, दिवसाच्या हाय लेवलला आणि त्याच दिवसाच्या लो लेवलला आपण काय करणार आहे, सिंपल इथं मार्क करून घेतलेलं आहे। तर आता सर्वात आधी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, तर हे हाय आणि लो, हे हाय दिवसाचं आणि हे जे लो आहे याला म्हणतात, हे एक प्रकारचं रेजिस्टन्सचं काम करेल आणि हे एक प्रकारचं सपोर्टचं काम करेल, जे की येणाऱ्या ह्या मार्केटसाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतं। ओके, इथे एक एक्झाम्पल जसं दिलेलं आहे त्या प्रकारे तुम्हाला समजायला व्यवस्थितपणे समजेल म्हणून मी हा चार्ट वापरलेला आहे। मार्केटमध्ये असा पॅटर्न, असा चार्ट ज्यावेळेस बनेल त्यावेळेस तुम्हाला एकदम परफेक्टली त्या ठिकाणी ट्रेडिंगमध्ये रिझल्ट बघायला मिळतील। ओके, आता इथं काय करायचं आहे आपल्याला, याच ठिकाणी सिंपल बघूया आपण। सर्वात आधी आपण प्रिव्हियस डेचा म्हणजे आदल्या दिवसाचा मार्केटचा दिवसभरातल्या टायमामध्ये, जे की सकाळी 9:15 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत दिवसाचं हाय आणि दिवसाच्या लोला आपण मार्क केलं आहे आदल्या दिवसाच्या मार्केटमध्ये। आता चालू मार्केट हे आहे समजा आपण, ओके, चालू मार्केट हे आहे। मग आपण पहिलं काम हाय आणि लो मार्क केलं, त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन समजून घ्या। बरेच जणाला काय आवडतं माहिती आहे का, ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन म्हणजे काय, आता मार्केट पाठीमागचा दिवस इथं झाला आहे। आता जर समजा इथं मार्केट इथं ओपन झालेलं आहे, खाली ओपन झालं आहे, जर इथं वरती ओपन झाला असता आणि इथं खाली आला असता तर कालचं जर हाय लो आणि सेम मारतात, पण हे लोला जर ब्रेक केलं तर बरेच जणांना वाटतं की इथं ब्रेकडाऊन झालेलं आहे। तर ब्रेकडाऊन ह्याला म्हणत नाही आहे। किंवा इथं मार्केट खाली ओपन झालं आणि इथं वरती आलं तर ह्याला म्हणतात मार्केट वरती गेलं आणि ह्याला ब्रेकआउट असं समजतात, तर तसं नाही आहे। तर आजच्या मार्केटचा रेंज कुठं आहे, हे हाय आणि हे लोच्या मध्ये आपलं हे मधलं रेंज आहे। तर या रेंजच्या वरती जर ब्रेक केलं तर ब्रेकआउट समजायचं, ह्या रेंजच्या जर खाली ब्रेक केलं तर ब्रेकडाऊन समजायचं। आता जसं की एक्झाम्पल बघितलं आपण, इथं ओपन झालं आहे 25 तारखेचं मार्केट आणि पूर्ण या टोटली रेंजमधून डायरेक्टला वरच्या साईडला ब्रेक केलं म्हणजे ह्याला म्हणतात प्युअर ब्रेकआउट। ब्रेकआउट म्हणजे वरच्या साईडला ब्रेक केलेलं, ब्रेकडाऊन म्हणजे डाऊन साईडला म्हणजे खालच्या साईडला ब्रेकडाऊन केलेलं। तर आता इथं प्रॉपरी वरच्या साईडला ब्रेक
केलेला आहे, म्हणजे ह्याला ब्रेकआउट झालेला आहे. तर हे तर झालं ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनबद्दल. आता सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे, कॅन्डल बघायचं आहे की पहिलं कॅन्डल ज्याचं व्हॅल्यूम कसं आहे बघायचं अगोदर. ओके, मार्केटचं जे सुरुवातीचं आता 25 तारखेचं दाखवतो पहिलंच कॅन्डल बघा. आता या ठिकाणी पहिलंच कॅन्डल आहे. या कॅन्डलचं तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यूम बघायचं आहे. व्हॅल्यूम म्हणलं तर काय, कुठल्या साईडला विग मोठा आहे की बॉडी मोठा आहे. आता विग इथपर्यंत आलेला आहे, बॉडी इथून ते इथपर्यंत आहे. आता तुम्ही इझिली तुम्ही सांगू शकता की बॉडीपेक्षा विग छोटासा आहे. म्हणजे काय झालेलं आहे, इथं ओपन तर झालं आहे, मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे. एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता इथं ओपन झालेलं आहे, मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे, पण क्लोज कुठं, इथं आणून क्लोज झालं आहे कॅन्डल, इथं क्लोज झालं आहे. मग आता वरून सेलिंग प्रेशर आलेलं आहे, त्यामुळे इथपर्यंत आलेलं आहे आणि या लेवलवरून क्लोज झालं. पण वरनं सेलिंग प्रेशर आलं म्हणून आपण असं समजायचं नाही की इथं सेलर जास्त अवेलेबल आहेत किंवा जास्त सेल इथं झालेला आहे म्हणून आता मार्केट खाली पडणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हे चेक करायचं की बॉडीमध्ये स्ट्रॉंगनेस किती आहे. विगपेक्षा मोठी बॉडी आहे, म्हणजे बॉडी कसं बनतो आहे, खालून वरती मारलं तर हिरवा कलर आणि वरून जर खाली मारलं बॉडी तर हे अशा प्रकारचं लाल कलरचं बनतं. जर हिरवा कलरचं बॉडी बनलं तर बायर ॲक्टिव्ह आहे समजायचं आणि लाल कलरचं बनलं तर सेलर ॲक्टिव्ह आहे असं समजायचं. तर सर्वात आधी इथं काय, इथं ओपन झालं, इथं वरती इथपर्यंत गेलं, पण इथं येऊन क्लोज झालं, पण विग बॉडीपेक्षा छोटंसं आहे म्हणून इथं बायर्स एकदम स्ट्रॉंग आहे. कारण की हिरवा बॉडी जे आहे ते मोठा आहे, म्हणजे बायर्स एकदम स्ट्रॉंग आहे. हे तर झालं पहिलं एक कन्फर्मेशन. पहिलं तुम्हाला बघायचं आहे की कॅन्डलमध्ये विग आपलं स्ट्रॉंगनेसपणा किती आहे. तो विग मोठा आहे की बॉडी मोठा आहे. तो विग लाल आहे की म्हणजे बॉडी लाल आहे की त्याच्यामध्ये विग लहान आहे की मोठा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता इथं विग लहानच आहे आणि बॉडी आहे मोठा आणि बॉडी तो पण आहे हिरवा कलरचा, म्हणजे बुलिश एकदम ॲक्टिव्ह आहे, म्हणजे बायर्स एकदम ॲक्टिव्ह आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे स्ट्रॉंग आहेत बायर्स, म्हणून वरच्या साईडला नेऊन जास्तीत जास्त मोठं व्हॅल्यूम दाखवून बॉडी मोठं क्लोज केलेलं आहे. हे तर झालं पहिलं कन्फर्मेशन आपल्याला. तर ह्याच्या सगळ्यामध्ये अजून एक आता दुसरा बघायचं आहे, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायचं आहे. आता हे तर झालं पाठीमागचं रेंज, आपण हाय आणि लोला मार्क केलं. ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन म्हटलं तर आता इथे कुठं वरती जाऊन इथं हे कॅन्डल तर विग बनवलं आहे, ब्रेकआउट केलेलं आहे, पण अजून कन्फर्मेशन नसतं आपल्याला. तर प्रॉपर बॉडी वरती साईडला जाऊन ब्रेक केलेलं पाहिजे, अशी बॉडी पाहिजे. जसं की या कॅन्डलला आपण बघू शकतो बॉडी वरती जाऊन इथं क्लोज केलेलं आहे. तर ते सिम्पल आपलं दुसरं फॉर्म्युला काय, पहिला आपण ह्या कॅन्डलचं व्हॅल्यूम बघितलेलं आहे की स्ट्रॉंगनेस कोणचा आहे, बायर्स की सेलर्स हे बघितलेलं आहे. तर इथं बायर स्ट्रॉंग आहेत. त्यानंतरनं ब्रेकआउट होऊन वरच्या साईडला क्लोज दिलेलं आहे. तर हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता आपल्याला तिसरं काय बघायचं त्या ठिकाणी, ट्रेंड बघा. ओके, दोन कन्फर्मेशन झाले की इथं बायर स्ट्रॉंग आहे. बायर स्ट्रॉंग म्हणजे मार्केट वरती जाणार आणि मार्केट वरती जाणार म्हणजे ब्रेकआउटच होणार. तर इथं ब्रेकआउट पण झालं आहे. इथं दोन गोष्टी. आता आपल्याला तिसरं काय बघायचं आहे, ट्रेंड बघायचं आहे. ट्रेंड म्हणलं तर काय आहे, तर मार्केट वर चाललं आहे का खाली चाललं आहे. जर नवीन असाल समजत नसाल तर ट्रेंड म्हणलं तर काय, मार्केट कुठल्या दिशेला चाललं आहे. आता बघू शकता इथं मार्केट हळूहळू करत वरतीच चाललं आहे, वरतीच चाललं आहे हळू जसं जसं चाललं आहे. इथं एक एवढा रेंजमध्ये मुवमेंट जास्त नाही आहे. ओके, पण त्यानंतर बघू शकता मुवमेंट इथून आलं आहे, पुन्हा अप साईडला, पुन्हा इथं एक थोडंसं टाईमपास, पुन्हा या साईडला इथं आजच्या साईडला मार्केट इथं आजच्या दिवशी वरच्या साईडला मुवमेंट केलं आहे. मग हे काय झालेलं आहे, वरच्या साईडला गेलं आहे. वरच्या साईडला गेलं तर ह्याला म्हणायचं अप ट्रेंड म्हणायचं, आणि हे जर सेम खालच्या साईडला जात असेल तर त्याला म्हणायचं डाऊन ट्रेंड मुवमेंट म्हणायचं. तर आता इथं काय दिसतंय तुम्हाला तिसरं पार्टमध्ये आपल्याला, तर इथं मुवमेंट अप साईडचा आहे म्हणजे अप ट्रेंड आहे. सिम्पल, तीन गोष्टी समजले. आता आपण बघूया अप ट्रेंडमध्ये अजून चौथं काय बघायचं आता. तर हे कन्फर्म झालेलं आहे. तर पहिलं काय आहे, कॅन्डल एकदम स्ट्रॉंगनेस आहे व्हॅल्यूम. दुसरं ब्रेकआउट पण वरच्या साईडला झालं आहे आणि तिसरं म्हणजे काय, ट्रेंड अप साईडलाच आहे. हे तीन कन्फर्मेशन आपल्याला कॉल साईडचे दाखवत आहे. आता चौथं आपल्याला काय बघायचं आहे, ब्रेक नंतर. आता ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जेव्हा कधी पण होईल ना, त्यानंतर एक रिटेस्टचं वाट बघा. असं नाही की इथं आता बघा या ठिकाणी आता काय झालेलं आहे, बऱ्याच जणांना काय वाटतं आहे ब्रेकआउट झालं की लगेच तुटून पडायचं, आणि म्हणजे काय जणांना कसं आहे हाऊस असतं आहे लगेच एंट्री मारून आपलं लॉस करून घ्यायचं. कन्फर्मेशन नसतं आहे, काय नसतं आहे, व्हॅल्यूम बघत नाहीत, काय नाही, ट्रेंड बघत नाही. तर इथं कसं आहे, तिसरं म्हणजे काय, ब्रेकआउट तरी तर प्रॉपर केलेलं आहे, एक कॅन्डल दोन कॅन्डल ते, पण इथं काय लगेच एंट्री मारायचं नाही आहे. तर ते लगेच कोण एंट्री मारू शकते, ज्यावेळेस तुम्हाला मार्केटचा एक्सपिरियन्स असतो आणि ज्या लोक इथं एक्सपिरियन्स घेऊन येतात तेच लोक इथं एंट्री मारतात. आणि शॉर्टमध्ये इथल्या इथं आपण स्कॅल्पिंग करून छोटे मोठे ट्रेड करून इथं पटकन एंट्री आणि एक्झिट करू शकतो. ह्याला म्हणतात स्कॅल्पिंग, की एवढे पॉईंट्स आपल्याला घेऊन. जसं की आता आपण बघितलं या ठिकाणी ब्रेकआउट झालेलं आहे, इथून एंट्री करतात लगे ब्रेकआउट झाल्याबरोबर. ब्रेकआउट होऊन म्हणजे काय, वरती प्रॉपर क्लोज झाल्याबरोबर,
म्हणजे जे स्कॅल्पिंग करतात ते पण फार हुशार असतात. तर वरती प्रॉपर ब्रेक कॅन्डल झाल्यानंतरच त्या ठिकाणी एंट्री करतात आणि लगेच एवढ्यामध्येच एक्झिट करतात किंवा एस एल ट्रेल करतात. तर त्याला म्हणतात स्कॅल्पिंग. तर इथं तुम्हाला जर एकदम प्रॉपर बघायचं असेल तर ब्रेकआउट झालेलं आहे त्यानंतर वरी जाऊन ज्यावेळेस एकदा खाली येतं मार्केट, तर ह्याला काय म्हणतात, रिटेस्ट असं म्हणतात. ओके, तर ह्याला म्हणायचं रिटेस्ट काय म्हणजे काय आहे, इथं बऱ्याच जणांना काय करतं आहे, मार्केट वरत्या साईडला ब्रेकआउट केल्यामुळं बरेच जण आता नवीन जे असतात ना ते याच्यामध्ये फसू शकतात. तर इथं वरती एंट्री झाल्यामुळं काय झालं, बरेच जण इथं कॉल साईडला एंट्री करतात, मार्केट थोडं वर जातं, त्यावेळेस ते लोक स्कॅल्पिंग करत नाहीत नवीन लोक. मग त्यांना मोठं पैशाची अपेक्षा असते, लालच असते मार्केटमध्ये. जस्ट असं नवीनच चाललं असतात, त्यांना वाटतं अजून थोडं मार्केट वर जाईल. मग त्यांचं टार्गेट अजून कुठं असतं त्यांनाच माहीत नसतं. मग इथपर्यंत गेल्यावर ते स्कॅल्पिंग करून एक्झिट करत नाहीत. मग काय होतं, मार्केट पुन्हा खाली येत आहे. मग यांना काय वाटतं माहीत आहे, भीती वाटायला चालू होतं की मार्केट पुन्हा खाली आलेलंच आहे, तर आता या ठिकाणी आपण एक्झिट केलेलं बरं. म्हणजे जे प्रॉफिट झालेलं असतं या ठिकाणी, ओके, जे प्रॉफिट झालेलं असतं ना, तर त्या ठिकाणी ते लोक काय करतात, प्रॉफिट झालेलं घ्यायच्या ऐवजी त्या ठिकाणी एस एल हिट करून घेतात. या ठिकाणी एस एल तर हिट करतात, किंवा जर हुशार कोणी असेल तर ते प्रॉपर जिथून एंट्री केलं आहे तिथपर्यंत त्याच लेवलला एंट्री टू एक्झिट करू शकतात. म्हणजे जिथून बाय केलं आहे तेवढ्यालाच सेल करून बाहेर पडतात विदाऊट लॉस घेता. ते आपलं डोकं चाललं तर त्याच्यासाठी एक्सपिरियन्सचा गरज आहे. म्हणून तुम्ही अगोदर 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष अगोदर शिकण्यातच वेळ द्या जर नवीन असाल तर. तर एखादं कधी पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झालं तर एक रिटेस्टचं वाट बघा. मग एंट्री कधी मारायचं, ज्या वेळेस जिथून मार्केट रिटेस्टसाठी खालेलं आहे, जे स्विंग बनवलेलं आहे त्या स्विंगच्या प्रॉपर जर मार्केट वर निघून गेलं, ओके, मार्केट त्या स्विंगच्या वरती निघून गेलं म्हणजे आता ब्रेकआउट केलं. सिम्पल बघा, ब्रेकआउट केलेलं आहे, रिटेस्ट घेण्यासाठी आलेलं आहे, त्यानंतरनं या स्विंगला जिथून मार्केट फिरलं आहे त्या स्विंगला क्रॉस करून वरती गेलेलं आहे. मग इथं आपलं एंट्री असणार आहे कॉल साईडला. ओके, आणि एस एल आपल्याला प्रॉपर या लेवलला घ्यायचं आहे. म्हणजे एवढं आपलं एस एल असणार आहे. पहिलं टार्गेट तुमचं 1:1 जर नवीन असेल तर, त्यानंतरनं तुम्ही एस एल ट्रेल करत वरचे टार्गेट कंप्लीट घेऊ शकताय. ओके, म्हणजे आपलं हे जे चौथं आहे, ब्रेकआउट नंतरनं किंवा ब्रेकडाऊन नंतरनं एक रिटेस्ट. आता वरती गेला, एक रिटेस्ट घेऊन अप साईडला गेला, या लेवलच्या वरती आपण कॉल साईड. तेच जर आता समजा इथं खाली गेलं, ब्रेक केलं, एक रिटेस्ट वरती येऊ द्या, त्यानंतर पुन्हा जेव्हा खाली जातं आहे या लेवलच्या खाली आपल्याला एंट्री घ्यायचं आहे पुटमध्ये. कारण की इथं ब्रेकआउट केल्यावर कॉलमध्ये एंट्री, ब्रेकडाऊन केल्यावर पुटमध्ये एंट्री, आणि ह्याचा एस एल असणार आहे इथं. ओके, टार्गेट वगैरे सेम, एस एल पण त्याच प्रकारे आपल्याला प्लेस करायचं आहे. तर हे झालं रिटेस्टचं आपलं चौथं. आता पाचवं म्हणजे काय, प्राईज ॲक्शन. म्हणजे प्राईज ॲक्शन हेच मेन मुळात आहे की प्राईज कसं काम करत आहे, प्राईज कशा प्रकारे ॲक्शन करत आहे. तर इथं बघा, मार्केट काय करतं आहे, वरती गेलं. आता हे दिवसाचं लो लेवल, आता इथं एल लिहितो मी, म्हणजे लो लेवल. त्यानंतर मार्केट वरती गेलं, तिथून मार्केट खाली आलं, मग इथं एक लो बनवलं. कारण की हे लो, हे आता दुसरं लो, कारण की इथून पुन्हा मार्केट वरती गेलेलं आहे. पुन्हा हे एक रेंज बनवलेलं आहे, पुन्हा इथून मार्केट खाली पडलेलं आहे, पुन्हा इथे एक लेवल, तर आता इथे एक लो बनवलं आहे, पुन्हा इथं वरती गेलं, पुन्हा इथं खाली आलं, तर हे एक लेवल, तर आता इथे लो. आता इथं नीट समजून घ्या, प्राईज ॲक्शन काय करतं आहे, हे लो इथं आहे, त्याच्यानंतरचं लो कुठं आहे, नेक्स्ट लेवलचं लो त्याच्यावरती बनलेलं आहे. तर त्याच्यानंतरचं लो कुठं मारलेलं आहे, तर त्याच्या पण वरती मारलेलं आहे. त्याच्यानंतरचं लो कुठं मारलेलं आहे, त्याच्या पण वरती मारलेलं आहे. म्हणजे काय, हायर लो समजत आहे तुम्हाला, हायर लो म्हणजे हाय साईडला, म्हणजे वरच्या साईडला मार्केट जात जात त्याचं जे लो बनवत आहे ते इथं होतं, त्यानंतरनं दुसरं लो इथं, त्यानंतर तिसरं लो इथं, त्यानंतरनं चौथं लो इथं मारलेलं आहे, त्यानंतरनं पाचवं लो या लेवलला मारलेलं आहे. म्हणजे हायर लो म्हणजे काय, ह्याला म्हणतात प्राईज ॲक्शन. हायर लो, हे हायर, हे लो, पुन्हा असं हाय लेवलला. जसं असं बघू शकता, या लेवलच्या वरती गेलं एंट्री, या लेवलच्या वरती गेलं एंट्री, या लेवलच्या वरती गेलं एंट्री, या लेवलच्या वरती गेलं एंट्री कॉल साईडला. हे अशा प्रकारे ह्याला म्हणतात प्राईज ॲक्शनचं. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, ॲक्शन कशा प्रकारे करत आहे मार्केट. ओके, तर हायर लो, किंवा जर मार्केट खाली असेल तर मार्केट असं कॅन्डल पडतात, पुन्हा इथं एक हाय बनवत आहे. पहिलं हाय या लेवलला असतं, इथे एक हाय असतं आहे, त्यानंतरनं दुसरं हाय या लेवलला बनवतं आहे, पुन्हा इथून खाली पडतं आहे, पुन्हा थोडंसं वर घेतं आहे, मग तिसरं हाय या लेवलला बनवतं आहे, पुन्हा इथं खाली पडतं आहे, पुन्हा एक जातं इथं या लेवलला बनवत आहे. जर लो लेवलला असेल तर मार्केट अशा प्रकारे लोअर हाय,
लोअर हाय म्हणजे काय, खालच्या साईडला हाय बनवत चाललं आहे मार्केट. अगोदरचं पहिलं हाय इथं, त्यानंतरनं दुसरं इथं, त्यानंतरनं तिसरं इथं लो हाय बनवलं आहे, त्यानंतरनं चौथं हाय इथं बनवलं आहे. कारण मार्केट खाली पडत पडत चाललं आहे. मग आपल्याला वरती मार्केट जायचं असेल तर हाय ब्रेक करायला पाहिजे आणि खालती मार्केट येत असेल तर लो ब्रेक करायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कॉल किंवा पुटमध्ये एंट्री घेऊ शकतो. आता हे हाय बनवलं, हाय ब्रेक केलं, इथून कॉल साईडला एंट्री, बरोबर. ह्याचं हाय ब्रेक केलं, इथून कॉल साईडला एंट्री, पुन्हा इथपर्यंत गेलं, पुन्हा इथपर्यंत आलं, हे एक हाय बनवलं. ह्याचं हाय जर ब्रेक केलं तर या लेवलवरनं एंट्री, पुन्हा इथून वरच्या साईडला, पुन्हा खाली आलं. आता ह्याचं जे हाय आहे ह्याला जर ब्रेक केलं वरच्या साईडला तर पुन्हा तिथं आपली एंट्री. हे अशा प्रकारे हायर लो किंवा लोअर हाय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्ही जर प्युअर पूर्ण टेक्निकल ॲनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी बघायच्या असेल, बेसिक टू फंडामेंटल, बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं, तर आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे अवेलेबल. पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओज आहेत. त्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी सगळे समजतील आणि आवडतील पण. ओके, तर चला मग आता आपलं शेवटचं बघणार आहे. आता प्राईस कशा प्रकारे ॲक्शन करतात ते बघितलं आहे. आता 6वं आणि शेवटचं, मग एखादं एंट्री करताना कॅन्डल बघा. आता या ठिकाणी तर आपण काय बघितलेलं आहे, इथून आपण एंट्री करणार आहे, कारण की इथं हाय ब्रेक केलं म्हणून आपण काय केलं, ब्रेकआउट झालं. ब्रेकआउट झालं म्हणून आपण काय केलं, एक रेटेसचं वाट बघणार, रेटेस घ्यायला आलं. मग यानंतर आता इथं वरच्या साईडला बघणार, तर वरच्या साईडला जाताना त्याच्या अगोदर आपल्याला एखादं कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न दिसतंय का इथं बघायचं. आता चार्ट पॅटर्न तर इथं जवळपास कुठं अवेलेबल नाही आहे, जर होत असेल तर ते सांगितलं असतं. पण आता याच्यामध्ये एक कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे. तुम्ही जर नीट लक्ष दिला कॅन्डल स्टिक पॅटर्न, तर आता इथं बघा, हे लाल कलरचं कॅन्डल आणि हिरवा कलरचं कॅन्डल. लाल कलरचं हाय आणि हे आता एक मिनटं, तर लाल कलरच्या हायला मार्क करतो, लाल कलरच्या लोला पण मार्क करतो. त्याच्यामध्ये हिरवा कलरचं कॅन्डल आहे, म्हणजे इनसाईड कॅन्डल आहे. इथं बघू शकताय इनसाईड कॅन्डल, म्हणजे लाल कॅन्डलचं बॉडी मोठा आहे आणि हिरवा कॅन्डल त्याच्या आतमध्ये छोटा आहे. पहिलं लाल कलर मोठं आणि दुसरं हिरवं कलर त्याच्या आतमध्ये लहान म्हणलं तर ह्याला म्हणायचं बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येतं आहे, तर ह्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. पहिलं लाल कलरचं मोठं असणार आहे आणि हिरवा कलरचं त्याच्या आतमध्ये छोटं दुसरं कलरचं. 1 नंबर लाल मोठं आणि 2 नंबर कॅन्डल हिरवं लहान छोटं त्याच्या आतमध्ये, ह्याला म्हणतात बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. एक छोटंसं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथं दाखवतोय, मी जे सांगतोय ते बरोबर आहे की नाही बघा. हे बघा इथं दाखवलेलं आहे, लाल कलर मोठा आहे, हे हिरवा कलरचं बॉडी त्याच्या आतमध्ये इनसाईड बनलेलं आहे. मग ह्याला काय म्हणायचं, बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. तेच जर मार्केटच्या हे आता खालच्या साईडला बनतं आहे. ओके, आता मार्केटच्या वरच्या साईडला म्हणलं तर जर हिरवा कलर मोठा आहे आणि लाल कलर कॅन्डल त्याच्या आतमध्ये जर बनत असेल तर ह्याला म्हणायचं बेरिश हरामिक कॅन्डलस्टिक पॅटर्न. बेरिश म्हणलं तर मार्केट खाली घेऊन जाणारा, बुलिश म्हणलं तर मार्केटला वरती घेऊन जाणारा. ओके, तर हे एक्झाम्पल होतं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून, कारण की इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतरनं ह्याचं जर हाय मार्क केलं आणि लो मार्क केलं, 2 कॅन्डल कन्फर्मेशन धरलं, ह्या कॅन्डलचा हाय जरी ब्रेक केला आपल्याला इथंच एंट्री मिळते. हाय जरी ब्रेक केलं आणि आपण ह्याच्यामध्ये जर व्हॉल्यूम जरी बघितलं, चेक केलं, तर आपण त्या ठिकाणी परफेक्ट इथं कॉल साईडला एंट्री आणि आपला SL ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली, जर कॅन्डल छोटे छोटे असतील तर खाली, किंवा त्या ठिकाणी त्याच कॅन्डलच्या लोवरती वगैरे त्या ठिकाणी तुम्ही SL लावू शकताय. प्रॉपर तुम्हाला SL वगैरे कसं लावायचं त्याचा पण व्हिडिओ जर बघायचं असेल तर वरती मी आय बटनवर देतो लिंक, ते नक्कीच बघू शकताय तुम्ही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या असतील, समजलेल्या नसतील तर व्हिडिओ बघायला गडबड करू नका. नवीन असाल तर व्यवस्थितपणे व्हिडिओ बघून घ्या, अगोदर प्रॉपर समजून घ्या, शिकून घ्या, वेळ जाऊ द्या. डायरेक्टली नवीन आहे म्हणून दुसऱ्यांचं बघून एंट्री करून स्वतःचं लॉस करून घेण्याचा प्रयत्न करून घेऊ नका. कारण की व्हिडिओ मी हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल नॉलेजच्या हेतूनेच बनवते, बाकी तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी असणार आहे. तर ओव्हरऑल आपण पूर्ण डिटेलमध्ये एकदा बघणार आहे की आपण काय काय शिकलेलं आहे. पहिलं तर सर्वात आधी आपण काय बघणार आहे, प्रिव्हियस डेचं हाय आणि लोला मार्क करून घेतलं आहे. ओके, आणि त्यानंतरनं दुसरं आपण काय बघितलेलं आहे, या ठिकाणी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन समजून घ्या. जसं की इथून ब्रेक केलं तर ब्रेकआउट, इथून खाली ब्रेक डाऊन केलं तर ब्रेकडाऊन. ओके, हे जर दुसरं. आता त्यानंतरनं कॅन्डल बघा, त्याचं कॅन्डलचं व्हॅल्यूम बघा की विग मोठा आहे की बॉडी मोठं. ओके, हे झालं तिसरं कॅन्डलमध्ये बघायचं. तर आता चौथं म्हणजे काय, या ठिकाणी चौथं बघायचं म्हणलं तर काय, आता ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघा. आता इथं ब्रेकआउट झालेलं आहे, हे आपण बघितलं आहे, ते वरच्या साईडला ब्रेक करून क्लोज केलेलं आहे, हे चौथं बघितलं आहे. त्यानंतरनं ट्रेंड बघितलं आहे आपण, चौथं ब्रेकआउट ब्रेकडाऊन. त्यानंतरनं पाचवं म्हणजे काय, आपण ट्रेंड बघितलेलं आहे की मार्केट कुठल्या साईडला आहे, तर मार्केट वरच्या साईडला आहे. ओके, तर हे झालं. याच्यानंतरनं आपण काय बघणार आहे, आता सहावं म्हणजे काय, आता
ट्रेंडनंतरनं एक रिटेस्ट, आता इथं बघितलेलं आहे आपण एक रिटेस्ट घेण्यासाठी आलेलं आहे मार्केट, त्यानंतरनं अपसाईडला गेलेलं आहे. हे झालं 6वं. आता इथं 7वं म्हणजे काय या ठिकाणी, तर इथं बघितलं रिटेस्ट नंतरनं आपण प्राईस कशा प्रकारे ॲक्शन करताय, तर प्राईस काय करताय, हायर लो हायर लो हायर लो, प्राईस अशा प्रकारे ॲक्शन करताय. आता इथं 8वं म्हणजे काय, आता या ठिकाणी बघितलं आपण ते म्हणजे शेवटचं एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न, जे की आपण इथं प्रॉपर बघू शकता कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेलं आहे, बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. त्यानंतर परफेक्ट एंट्री, वरच्या साईडला ट्रेड, तुम्ही याच्यामध्ये स्कॅल्पिंग करा, मोठे ट्रेड करा किंवा एसएल ट्रेल करा, तुम्ही मोठे टार्गेट अचीव करू शकताय. तर कसं वाटलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम साध्या सोप्या शब्दात मी सांगण्याचं नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच प्रकारचे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ बघण्याचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तुम्ही त्या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल, त्याचा आनंद घेचाल याची मी अपेक्षा करून भेटतोय तुम्हाला मी पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.